जय श्रीराम उदगीरकर. वेलकम टू अनदर व्लॉग. आज कॉलेजचा शेवटचा दिवस होता. बरं झालं बाबा, काही टेन्शन मिटलं आता कॉलेजचं. म्हणलं लास्टला हॉल तिकीट घ्यायचं होतं, तेवढं पेपर देऊन आता झालं की झालं. एकदा कॉलेजचा कंटाळा आलता पार. तरी कॉलेजला बाय बाय म्हणलं आणि आम्ही निघालो गोंसीला, कारण आमचे मित्र बंटी भाई बिरादर यांनी आम्हाला बोलवलं होतं बंटी बार अँड रेस्टॉरंट. निघालो. आता गाडीला पण तहान लागली होती, आम्हाला पण तहान लागली होती. आता काही विषयच नाही, म्हणलं आधी गाडीची तहान दूर केलो. तरी फायनली 20 मिनिटाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो हॉटेल बंटी बार अँड रेस्टॉरंटला. हे हॉटेल उदगीर पासून फक्त 13 किलोमीटर अंतरावर गोंसी मध्ये आहे. बंटी भाई बाहेर असल्यामुळे थोडा वेळ आम्ही बसलो. मग नंतर बंटी भाई आल्या मटन थाळीचं ऑर्डर दिले, कारण मटन थाळी इथली स्पेशल डिश आहे. नाद करती काय म्हणून आम्ही एकदम पद्धतशीरपणे लगेच जेवण चालू. जेवण तर एकच नंबर होतं. क्वालिटी आणि क्वांटिटीचा तर काही विषयच नाही. जेवण झाल्यानंतर भैयाने शाल तेन घालून सत्कार केले. असंच पुढे जा म्हणले. धन्यवाद भैया म्हणलो, तुमचा आशीर्वाद असल्यावर असंच पुढे जाऊ म्हणलं. काय झाडी काय डोंगर असं म्हणत चालतो आता पिंपरीच्या घाटामधून. तेवढ्यामध्ये गाडी बंद पडली, पूर्ण हिट झाली ती गाडी. आता थोडा वेळ थांबून कसं तरी गाडी चालू झाली. आता काय विषयच नाही, चला मग आता जाऊया म्हणलं पटकन. आलो उदगीर मध्ये. आल्यानंतर थोडं रस प्यायला या म्हणलं. माझ्या रस तर काय नव्हतं, बदाम शेक होतं. ब्लॉग आवडला असेल तर नक्की फॉलो आणि लाईक करा, कारण आपल्याला 2 महिन्यामध्ये 20,000 फॅमिली कंप्लीट करायचं इंस्टाग्रामची.